आजचा माझा तर दिवस गेलाय, अजून सुद्धा माझ्या एक घोट सुद्धा मी पाण्याचा घेतला नाही। मी अजून 2 दिवस म्हटलं तरी इथं बसायची माझी तयारी आहे, पण मी जोपर्यंत माझा ठाम निर्णय होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही, हा माझा ठाम निर्णय आहे। नमस्कार, मी राजू मुळीक, स्वाभिमानी शेतकरी संघटना मान तालुका अध्यक्ष। आज महावितरण विभाग देवडी या ठिकाणी मी 1-2 फक्त प्रश्न घेऊन उपोषणाला बसलो आहे। गेले 2 तारखेला 2 जूनला मी कार्यालयाशी पत्रव्यवहार केलेला होता, पण त्यांना आपण 8 ते 10 दिवसाचा कालावधी त्याला दिलेला होता, पण त्यांनी 15 दिवस कोणताही आम्हाला लेखी पत्र दिलं नव्हतं किंवा काय कळवलं नव्हतं। नंतर आम्ही 15 दिवसाची वेळ बघून आम्ही 15 तारखेला त्यांना उपोषणाचं पत्र दिलं। उपोषणाचं पत्र दिलं 17 तारखेला, म्हणजे आज उपोषण सुरू केलं। दिवसभर झालं, त्यांनी आज दिवसभरात स्थानिक जे पदाधिकारी आहेत ते मला आले, भेटले, पण त्यांच्याकडून योग्य तसा मला प्रतिसाद मिळाला नाही। त्यांनी मुस्के साहेबांशी चर्चा केली, त्यांच्याकडून सुद्धा योग्य असा मला प्रतिसाद मिळाला दिसत नाही। त्यांची उडवाउडवीची उत्तर आता सध्याला चालू आहेत। आम्ही इथं काय टाईमपास करायसाठी आम्ही बसलेलो नाही। ह्यांना कळायला पाहिजे होतं की एकतर पहिला विषय आम्ही घेतलेला की 6 ते 10 वाजेपर्यंत लोडशेडिंग आहे ते बंद करा, त्यांच्याच्यानं तो सुद्धा विषय योग्य पद्धतीने आम्हाला दिला जात नाही। त्यामध्ये सुद्धा आम्हाला सांगितलं जातं की 15 मिनटं किंवा 10 मिनटं लाईट आम्ही घालवणारच, तो विषय पण यांच्याच्यानं काय फायनल होत नाही। दुसरा विषय असा की आमच्या मळ्यातील भावनवाडी असेल, मुळीक वस्ती, एने प्लॉटिंग, शिवनगर, खरात वस्ती असेल, शिवाजीनगर असेल, खंडे वस्ती, माने वस्ती, त्यामुळे डवरमळा काही भाग आणि सावंत वस्ती खाली बटकीमाळा या गावांना आम्ही गावठाणमध्ये समाविष्ट करण्यासाठी आम्ही दुसरा मुद्दा घेतलेला आहे। त्यासाठी यांची ह्याचं पत्र आणा त्याचं पत्र आणा आम्हाला तोंडी कळतं आहे, आम्हाला अजून ठाम निर्णय एका साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की आम्हाला ह्याचं पत्र आणा किंवा त्याचं पत्र आणा। एवढी शोकांकित आहे की सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिकारी काही करू शकत नाही। आता करतंय कोण? ह्यांच्याकडून वेगळ्यांचीच आम्हाला नावं सांगितली जात आहेत, कायसाठी? मग तुम्ही करताय काय? अधिकारी आहेत कायसाठी हे आम्हाला कळत नाही। आम्ही काय चोरी करतोय का? आता इथे चोऱ्या करायला आलो आहे का? आम्ही आमचा हक्क मागतोय ना, हा सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही का? तुम्ही मुख्यमंत्री एवढ्या जोरानं सांगतात की लाडकी बहीण लाडकी बहीण, मग लाडक्या बहिणीला का अंधाराचा पकार लावताय? बोलताना तुम्हाला स्पष्टच बोलून जाता, नुसते आश्वासन टाकता का तुम्ही? मुख्यमंत्री महाराष्ट्र चालू होता ना, तुम्हाला कळत नाही का लाडक्या बहिणींना कायसाठी अंधारात ठेवायचं ते? आणि हिथनं आम्हाला ह्या ऑफिसवरनं आम्हाला उडीची उत्तर दिली जात आहेत की वरनंच लोडशेडिंग होतं आहे। ठीक आहे, आम्ही करा आम्ही मान्य करतो, तुम्ही केलं पाहिजे, पण तुम्ही वेळ तरी बघा ना। वेळ बघताय कुठली तुम्ही? संध्याकाळची 6 ते 10, आणि त्याच्यामध्ये पण अधूनमधून घालवणार का तुम्ही? दिवस काय आहेत? इथं पाण्यासाठी वणवण करावी लागते। आज मुलांची शाळा सुरू झाल्यात, मग तुम्ही कुणाचं भविष्य बघणार आहे? लहान मुलांचं भविष्य करणार आहे की कुणाच करणार आहे? अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।